राधे एव्हरीवन. तुम्ही आमच्या ह्या शूटला खूप छान रिस्पॉन्स दिला, त्यासाठी मनापासून धन्यवाद. अँड ह्या ब्लॉगमध्ये आम्ही सांगणार आहे की आम्ही ह्या लुकला काय प्रिपरेशन केलं. सो तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा. आता आम्हाला करायचे होते देवीचे 9 लुक रिक्रिएट. सो आम्हाला छान छान साड्या हव्या होत्या. सो आम्ही आईला म्हटलं, आई आम्हाला तुझा मॅजिकचा पिटारा दे. सो त्यामधून आम्हाला बऱ्याच साड्या भेटल्या अँड त्या साड्यांना मॅचिंग करण्यासाठी आम्हाला थोड्याशा बँगल्स पाहिजे होत्या. सो आम्ही मॅचिंग बँगल्ससुद्धा शोधल्या. आम्ही एखादा लुक रिक्रिएट करतोय, सो त्याच्यासाठी आम्हाला काही ना काही गोष्टी हव्याच असतात. सो आम्ही त्याच्यासाठी मार्केटला जाऊन त्या गोष्टी कलेक्ट केल्या. आणि हो, एक गोष्ट की आम्ही आमच्या देवीचा त्रिशूळ स्वतः रंगवला आणि बघा तो किती सुंदर दिसत आहे ना. सांगा कमेंटमध्ये, छान दिसतोय ना. या प्रवासाची खरी तयारी इथून स्टार्ट होते. म्हणजे ना प्रत्येक देवीचे रूप वेगवेगळे होते आणि त्यासाठी वेगवेगळी ऊर्जा पाहिजे होती. आणि म्हणूनच प्रत्येक आउटफिट अँड ज्वेलरी अगदी काळजीपूर्वक सजवून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेलं. बॅकग्राऊंडची गोष्ट, बॅकग्राऊंडसाठी डेकोरेशन काही फार भव्य नाही आहे, पण मनापासून केले आम्ही. तर एक साडी, थोडीशी फुलं आणि थोडंसं प्रेम, एवढंच पुरेसं असतं देवीच्या स्वागतासाठी, हो ना. तुम्हाला माहिती आहे, कधी कधी ना असं वाटतं आपण काही ठरवतच नाही, प्रत्येक गोष्ट ना अगदी योग्य वेळी घडते. आता ह्या शूटसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी आम्हाला, जसं आउटफिट, ज्वेलरी, डेकोरेशन सगळं अगदी वेळेवर उपलब्ध झालं. आणि मनात असं वाटत होतं की यार देवी म्हणते, स्वतः म्हणते की तुम्ही हा शूट करा, मी तुमच्या पाठीशी आहे. आम्ही ना ह्या शूटसाठी एक ज्वेलरी ऑर्डर केलेली अँड तिची डिलेव्हरी डेट 31 ऑगस्ट होती. सो आमचा मेकअप चालू असताना त्या डिलेव्हरी करणाऱ्या दादांचा कॉल आला, म्हणे तुमचं पार्सल आलेलं आहे. सो वैष्णवी वॉज शॉक. यार, आपण ज्या शूटसाठी जो पार्सल मागवला आहे तो आलेला आहे अँड तिने मग तो रिसीव केला अँड अनबॉक्स केला आणि ती फारच खुश झाली. आपण जो जो विचार केला आहे अगदी तो एकदम म्हणजे स्वप्नाप्रमाणे, जसं की आम्ही विचार केलेला आहे की आम्ही हा शूट करणार, ही ज्वेलरी ह्या शूटसाठी पाहिजे. यार सिरियसली, मतलब जो हमें चाहिए था ना वो एक्झॅक्टली दॅट टाइम हमें मिल गया. सो खूप जास्त खुश होतो आम्ही त्या टायमाला. अँड हा शूट खरंच इतका मॅजिकल होता आमच्यासाठी. प्रत्येक एक एक क्षण आमच्यासाठी मॅजिकल होता. बिकॉज ना आम्ही जो जो विचार करत होतो तो अगदी घडत होता. आमचा सेकंड जो लुक होता तो ब्रह्मचारिणी माताचा होता, ज्याच्यासाठी आम्हाला रुद्राक्षचे सगळं ज्वेलरी पाहिजे होती. बट ती काय अवेलेबल झाली नाही. जेवढी झाली तेवढी घातली आम्ही. आणि आम्हाला इयरिंग्स तर बिलकुल नाही भेटले. तर त्यासाठी वैष्णवीने थ्रेडिंगच्या थ्रेडमध्ये तो रुद्राक्ष टाकून त्याचं इयरिंग बनवलं. आणि बघा, खूप सुंदर, खूपच छान, एकदम म्हणजे खूप छान इयरिंग बनवलेला तिने. तर ही आर्टिस्ट जी माझ्याकडे आहे ना, ती तुमच्याकडे कदाचित नसेलच, कारण एवढं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट गॉड प्रत्येकाला नाही करत. अँड मी खूप जास्त लक्की आहे जो हा एक्सपेन्सिव्ह गिफ्ट गॉडनी मला दिलेला आहे, हो ना. वाटतं ना तुम्हाला सुद्धा. आता एका दिवसात 9 देवींचे 9 लुक रिक्रिएट करणं फार मोठा टास्क होता आमच्यासाठी. बट तिने विचार केलेला की मी हा शूट करणारच. अँड आय ट्रस्ट हर बिकॉज शी कॅन हँडल एव्हरीथिंग इन एव्हरी सिच्युएशन अँड आय नो दॅट. तुम्हाला खरंच वाटतं की एका ब्लॉगमध्ये 9 देवींचे 9 लुक पॉसिबल आहे? नाही ना. सो पार्ट 2साठी लवकर कमेंट करा, ओके.